नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, गुरुची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण गुरु हाच आरोग्य, संतती, विद्याभ्यास यांचे कारण असतो। गुरुची सेवा केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, तसेच सर्व दुःखे, पातके सहज नष्ट होतात। गुरुची ही कृपा मिळवण्यासाठीच श्री गुरुचरित्राचे वाचन, श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणूनच या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण सुरू करतोय श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या व्हिडिओची एक मालिका। या मालिकेमध्ये आपल्याला दर सोमवारी आणि दर गुरुवारी श्री गुरुचरित्रातील अध्यायांचे मराठी अनुवादातील व्हिडिओज पाहावयास मिळतील। ज्यांना श्री गुरुचरित्राचे वाचन करता येत नाही किंवा ते समजत नाही, त्यांच्यासाठी हे मराठी अनुवादातील व्हिडिओज असणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र अशा श्री गुरुचरित्राच्या श्रवणातून श्री गुरूंची आपल्यावर कृपा व्हावी अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते श्री गुरुचरित्रातील प्रथम अध्यायाच्या मराठी अनुवादाला। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय पहिला, मराठी भावार्थ। सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता, साधुसंत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे। तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे। गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला। प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भागली। परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली, त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली। नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले। वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले। गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले, त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले। त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचारे पूजाही केली। तर मित्रमैत्रिणींनो, गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाचा हा पहिला अध्याय आपला इथे पूर्ण होतोय। पुन्हा भेटू आपण सोमवारी गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या मराठी भावार्थासह। परमपूज्य अशा श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने, वाचनाने आपली सगळी पातके नष्ट होतात आणि सकळ मनोरथे पूर्ण होतात। तेव्हा गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायापर्यंत तुमची सोबत कायम ठेवा। माझ्याबरोबरच आपल्याही सकळ इच्छा पूर्ण होत अशी गुरुचरणी प्रार्थना। श्री गुरुदेव दत्त।